वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. ठीक आहे, आपण हे सविस्तरपणे समजून घेऊया. जागतिक ऑटोमोबाईल क्षेत्राचा विचार केला ना, तर सध्या बाजारात प्रचंड अनिश्चितता आहे. अनेक मोठ्या कंपन्यांची विक्री मंदावली आहे आणि वाढत्या खर्चाशी ते झुंज देत आहेत. हां, अगदी खरं आहे. पण याच अस्थिर वातावरणात एका भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीने असे काही निकाल जाहीर केलेत की म्हणजे आजच्या या सखोल चर्चेत आपण संवर्धना मदर्सनच्या मार्च 2026च्या ताळेबंदाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. हो, आणि आकडेवारी खरोखरच अचंबित करणारी आहे. अगदी, फक्त एका तिमाहीत तब्बल 34,309 कोटी रुपयांची विक्री. हा आकडाच इतका अवाढव्य आहे की एका भारतीय ऑटो पार्ट्स कंपनीने जागतिक स्तरावर मिळवलेलं हे यश थट्ट करतं. म्हणजे 34,000 कोटींचा आकडा नक्कीच लक्ष वेधून घेतो. पण या सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे खरी कथा या प्रचंड विक्रीत दडलेली नाहीये. अच्छा, मग खरी कथा काय आहे? आपण जर बारकाईनं पाहिलं ना, तर मार्च 2025च्या तुलनेत विक्रीत 17% वाढ झाली आहे. 17% वाढ चांगलीच आहे, पण सर्वात मोठा धक्का बसतो तो निव्वळ नफ्याचा आकडा पाहिल्यावर. विक्री 17% वाढलीये, पण कंपनीचा निव्वळ नफा थेट 55% उसळून 1,562 कोटी रुपयांवर पोचलाय. बापरे, 55%! हो ना. आणि जेव्हा महसुलाच्या वाढीपेक्षा नफ्याची वाढ तिप्पट वेगाने होते, तेव्हा त्यामागे केवळ बाजारपेठ अनुकूल असणं पुरेसं नसतं. आतल्या पातळीवर नक्कीच काहीतरी मोठी धोरणात्मक हालचाल सुरू असते. आणि हीच ती खरी गोम आहे जी आज आपल्याला उलगडून पाहायची आहे. म्हणजे बघा, विक्री 17% वाढणं आणि नफा 55% वाढणं ह्या दोन आकड्यांमधली दरी खूप मोठी आहे. अगदी बरोबर. हे समजून घेण्यासाठी आपण एक सोपं उदाहरण घेऊया. समजा एखाद्याने लिंबू सरबताचा व्यवसाय सुरू केला. त्याची विक्री 17% वाढली, पण तो घरी जो नफा घेऊन जातोय तो मात्र चक्क 55% वाढला. एका बहुराष्ट्रीय कंपनीला हे कसं शक्य होतं? कारण सध्या महागाईमुळे कच्च्या मालाचे भाव तर गगनाला भिडलेत ना. हो, महागाईचा फटका त्यांना बसत नाही असं अजिबात नाहीये. पण इथे आपल्याला त्यांच्या ऑपरेशनल एफिशियन्सीच्या म्हणजेच कामकाजातील कार्यक्षमतेच्या मुळाशी जावं लागेल. कंपनीचा आकार प्रचंड मोठा असल्यामुळे त्यांना इकॉनॉमीज ऑफ स्केलचा फायदा मिळतो. मदर्सनने गेल्या काही वर्षात अनेक अधिग्रहणे केली आहेत. आता त्याचे फायदे दिसायला लागलेत. म्हणजे नक्की काय होतंय आतमध्ये? काय आहे ना, अनेक कारखान्यांमधून एकच प्रकारचा सुटा भाग बनवण्याऐवजी त्यांनी आपल्या जागतिक पुरवठा साखळीत सुसूत्रता आणलीय. यामुळे कच्चा माल खरेदी करताना त्यांना मोठ्या प्रमाणात घाऊक सवलती मिळतात. अच्छा, म्हणजे नुसती खरेदी वाढवली नाही, तर ती एका छत्राखाली आणून वाटाघाटी करण्याची ताकद वाढवली. अगदी तेच. आणि शिवाय कारखान्यांच्या उत्पादन क्षमतेचा जास्तीत जास्त वापर झाल्यामुळे त्यांचा जो निश्चित खर्च असतो म्हणजे फिक्स कॉस्ट ती विभागली जाते. म्हणजे जर एखादा कारखाना त्याच्या क्षमतेच्या 70%ऐवजी 90%वर चालत असेल, तर प्रत्येक नवीन तयार होणाऱ्या वस्तूवरचा खर्च आपोआप कमी होत जातो. बरोबर. आणि याचा थेट फायदा नफ्यात दिसतो. यालाच फायनान्शियल भाषेत ऑपरेटिंग लेव्हरेज म्हणतात. पण केवळ खर्चात कपात करून नफा 55% वाढत नाही बरं का. मग आणखी काय कारण आहे? यासाठी त्यांनी नक्कीच असं काहीतरी विकलं असणार ज्यावर त्यांना जास्त पैसे मिळतात. इथे प्रॉडक्ट मिक्स हा घटक सर्वात मोठी भूमिका बजावतो. प्रॉडक्ट मिक्स म्हणजे? बघा, हे समजून घेण्यासाठी आपण स्मार्टफोनचं उदाहरण घेऊ शकतो. नक्कीच. कोणताही मोबाईल बनवणारी कंपनी बेस मॉडेलवर जेवढा नफा कमावते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नफा ती फक्त स्टोरेज वाढवून मिळवते. कारण जास्त मेमरी असलेल्या चिपचा खर्च नगण्य असतो, पण ग्राहकाकडून मोठी किंमत घेतली जाते. हो ना. ऑटोमोबाईल क्षेत्रातही मदर्सनने असंच काहीसं केलंय. अगदी तंतोतंत हेच केलंय. ते आता केवळ साधे प्लास्टिकचे भाग किंवा बेसिक वायरिंग विकण्यावर अवलंबून नाहीत. त्यांनी आपलं प्रॉडक्ट मिक्स पूर्णपणे बदललंय. म्हणजे तंत्रज्ञान बदललंय त्यांनी. हो, ते आता असे सुटे भाग बनवत आहेत ज्यांचं तंत्रज्ञान अत्यंत गुंतागुंतीचं आहे आणि साहजिकच त्यावर मिळणारे मार्जिन खूप जास्त आहे. या बदलाचा थेट परिणाम त्यांच्या एबिडावर दिसतोय. एबिडा किती वाढला यांचा?
व्याज, कर आणि घसारा वजा करण्यापूर्वीचा नफा, ज्याला आपण मुख्य व्यवसायाचा नफा म्हणतो, तो 2,643 कोटींवरून थेट 3,791 कोटींवर पोहोचलाय. ही चक्क 43% वाढ आहे. क्या बात आहे. 43% वाढ हे मूळ व्यवसायातील ताकद दर्शवतं. हो, आणि जर प्रति शेअर कमाईचा म्हणजे EPSचा विचार केला तर तो 1 रुपयावरून 1 रुपये 42 पैशांपर्यंत वाढलाय. आणि इथेच ही चर्चा खऱ्या अर्थाने रंजक बनते. हे सगळं कागदावर खूप प्रभावी वाटतंय, पण ही ताकद येते कुठून? ते नेमके कोणते भाग विकत आहेत ज्यामुळे नफा इतक्या वेगाने वाढतोय? जर आपण ऑटोमोबाईल उद्योगातील जागतिक ट्रेंड्सकडे पाहिलं ना, तर एक मोठा बदल जाणवतो. बेसिक किंवा एंट्री लेव्हल गाड्यांची मागणी थोडी मंदावलीये. हे तर आहे. पण त्याचवेळी प्रीमियम आणि आलिशान गाड्यांची मागणी मात्र सातत्याने वाढतीये. मदरसननी अत्यंत हुशारीने या ट्रेंडला आपलं वाढीचं प्रमुख इंजिन बनवलंय. पण इथे मला एक शंका येते. प्रीमियम गाड्या वाढल्यानं ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीला असा काय विशेष फायदा होतो? साधी गाडी असो व आलिशान गाडी, वायरिंग तर सगळ्याच गाड्यांना लागतंच ना. लागतं, पण प्रमाणात खूप मोठा फरक असतो. गाडी जसजशी प्रीमियम होते तसतशी त्यातील कंटेंट पर व्हेइकल म्हणजेच प्रतिवाहन वापरल्या जाणाऱ्या सुट्या भागांची किंमत आणि गुंतागुंत वाढते. अच्छा, म्हणजे साध्या गाडीत एक साधी वायरिंगची केबल असते. हो, पण एका प्रीमियम गाडीत डझनावारी सेन्सर्स, टच स्क्रीन्स, अडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम म्हणजे एडाज आणि अत्याधुनिक इंटेरियर असतं. बापरे, म्हणजे खूपच तांत्रिक गोष्टी आल्या. हो ना, या सगळ्यांना जोडणारं इलेक्ट्रॉनिक घटकांचं जाळं प्रचंड मोठं असतं. मदरसन नेमकं हेच उच्च दर्जाचे वायरिंग हार्नेस आणि अत्याधुनिक मॉड्यूल्स बनवतं. गाडी जितकी आलिशान तितका मदरसनचा महसूल जास्त. हे खूपच महत्वाचं निरीक्षण आहे आणि याचा पुरावा त्यांच्या दर तिमाही आकडेवारीतून स्पष्ट दिसतोय. डिसेंबर 2025च्या तिमाही त्यांची विक्री 31,409 कोटी आणि नफा 1,072 कोटी होता. पण फक्त एका तिमाहीमध्ये म्हणजे मार्च 2026 मध्ये विक्री 34,000च्या पुढे आणि नफा 1,562 कोटींवर गेलाय. अगदी बरोबर. हे एकाएकी घडलेलं नाहीये. जुन्या पारंपरिक गाड्यांचे सुटे भाग विकण्यापलीकडे जाऊन ते नक्कीच काहीतरी मोठी खेळी करत आहेत. इथे इलेक्ट्रिक वाहनांचा किंवा EVचा संदर्भ येणं अत्यंत स्वाभाविक वाटतं मला. नक्कीच. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर EV सप्लाय चेन ही त्यांच्या रणनीतीचा सर्वात मोठा भाग आहे. पारंपरिक पेट्रोल किंवा डिझेल गाड्यांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांमध्ये इलेक्ट्रॉनिक पार्ट्सची गरज अनेक पटीने जास्त असते. बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमपासून ते चार्जिंग पोर्ट्सपर्यंत सगळं काही एका गुंतागुंतीच्या वायरिंग नेटवर्कने जोडलेलं असतं. म्हणजे हे EVच्या आतील रक्तवाहिन्यांचं जाळं बनवण्यासारखं आहे ना. अगदी अचूक रूपक आहे हे. ज्याप्रमाणे शरीराच्या प्रत्येक अवयवाला रक्त पोचवण्यासाठी रक्तवाहिन्या असतात, तशीच EVमध्ये ऊर्जेचा आणि माहितीचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी ही वायरिंग व्यवस्था काम करते. जो या रक्तवाहिन्या बनवेल तोच त्या वाहनाचा श्वास चालवणार. खरंय. आणि तसेच EVचं वजन कमी ठेवणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून बॅटरी जास्त वेळ टिकेल. मदरसनने हलके पण मजबूत भाग बनवण्याच्या तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक केली आहे. अच्छा, म्हणजे वजन कमी आणि कार्यक्षमता जास्त. हो, आणि आता जागतिक स्तरावर EVचं उत्पादन जसं जसं वाढत आहे तसं या कंपनीला त्याचा थेट फायदा मिळतोय. ही मक्तेदारी टिकवण्यासाठीच त्यांनी आक्रमक जागतिक विस्तार धोरण स्वीकारलंय. म्हणजे युरोप आणि अमेरिकेतील कंपन्या विकत घेणं. हो ना. गेल्या काही काळात त्यांनी अनेक पूरक कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे. याचा हेतू फक्त आकार वाढवणं नाहीये, तर जागतिक स्तरावर ग्राहक वाढवणं आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं हा आहे. पण इथेच एक खूप मोठं धोक्याचं कंदील दिसू लागतोय मला. कसं काय? एकाच वेळी अनेक देशांमध्ये विस्तार करणं, नवीन कंपन्या विकत घेणं, हे एखाद्या सर्कसल्या तारेवरच्या कसरतीसारखं वाटतंय. नवीन कंपन्या विकत घेण्यासाठी प्रचंड भांडवल लागतं आणि बऱ्याचदा हे पैसे कर्जातून उभे केले जातात. बरोबर. जर जागतिक स्तरावर गाड्यांची मागणीच घटली तर या रणनीतीचं काय होईल? यामुळे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अहवालातील रिस्क फॅक्टर्समध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. यातील सर्वात मोठा धोका म्हणजे ऑटोमोबाईल उद्योगाचं सायक्लिकल स्वरूप. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या चक्रावर अवलंबून असणं. अगदी. हा उद्योग अर्थव्यवस्थेवर अत्यंत अवलंबून असतो. जेव्हा अर्थव्यवस्था वेगाने वाढते तेव्हा गाड्यांची विक्री वाढते. पण जर जागतिक मंदी आली किंवा व्याज दर चढेच राहिले तर सर्वात आधी लोक नवीन गाडी घेणं पुढे ढकलतात.
म्हणजे जर मागणीच कमी झाली तर मदरसनने जगभरात उभारलेल्या या अवाढव्य कारखान्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर होणार नाही. हो. आणि मगाशी आपण जे ऑपरेटिंग लेव्हरेजबद्दल बोललो ते उलटा दिशेने काम करू लागेल. कारखाने पूर्ण क्षमतेने चालले नाहीत तर निश्चित खर्च तसाच राहील आणि नफा वेगाने खाली येऊ शकतो. तंतोतंत असंच होईल. याशिवाय कच्च्या मालाचा किमतीतील चढउतार हा दुसरा मोठा धोका आहे. वायरिंगसाठी तांबे, प्लास्टिक, ॲल्युमिनियमची मोठ्या प्रमाणावर गरज असते. आणि यांचे भाव तर आंतरराष्ट्रीय बाजारात सतत बदलत असतात. हो ना. जरी कंपनीने वाढलेला खर्च कार बनवणाऱ्या कंपन्यांकडे वर्ग करण्याची सोय ठेवली असली तरी त्यात वेळेची तफावत असते. अचानक किमती वाढल्यास तात्काळ मार्जिनला फटका बसू शकतो. आणि जागतिक स्तरावर काम करत असल्यामुळे चलनातील बदल म्हणजे करन्सी मुव्हमेंटचा पण एक मोठा धोका आहेच. हां, नक्कीच. कारण युरोपमध्ये युरो, अमेरिकेत डॉलर अशा वेगवेगळ्या चलनांमध्ये व्यवसाय करून शेवटी ताळेबंद तर भारतीय रुपयात मांडावा लागतो. रुपयात मोठी अस्थिरता आली तर कागदावरील नफ्यावर मोठा प्रभाव पडू शकतो. अगदी खरंय. आणि आपण जे अधिग्रहणांबद्दल बोललो तिथेही एक अदृश्य धोका असतो, तो म्हणजे इंटिग्रेशन रिस्क. म्हणजे नवीन कंपनी मूळ संस्कृतीत सामावून घेणं. हो. कंपनी विकत घेणं सोपं असतं, पण तिथल्या कामगारांचे प्रश्न सोडवणं, कायदे पाळणं आणि अपेक्षित नफा मिळवणं खूप आव्हानात्मक असतं. त्यामुळे गुंतवणूकदारांनी यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. तर हे सगळे धोके आणि यशाच्या संधी पाहिल्यानंतर या सगळ्याचा नेमका अर्थ काय काढायचा? कशाच्या संदर्भात विचारताय? अल्पावधीसाठी आणि दीर्घावधीसाठी या निकालांचा बाजारावर आणि कंपनीच्या भविष्यावर काय परिणाम होताना दिसेल? जर अल्पावधीचा म्हणजे शॉर्ट टर्मचा विचार केला तर नफा आणि मार्जिनमध्ये झालेली प्रचंड वाढ आणि तिमाही दर तिमाही सकारात्मक प्रगती यामुळे बाजारात ही आकडेवारी अत्यंत सकारात्मक मानली जाईल. म्हणजे नजीकच्या काळात तर बाजारात उत्साह दिसेल. आणि लाँग टर्म? दीर्घावधीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर कंपनीचा जागतिक विस्तार, ग्राहकांमधील विविधता आणि ईव्ही क्षेत्रातील संधी यामुळे कंपनीचा पाया खरोखरच मजबूत आहे. म्हणजे फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत ते. हो. जर जागतिक मागणी स्थिर राहिली तर वाढीची शक्यता खूप चांगली आहे. म्हणूनच अहवालातील अंतिम रेटिंग स्ट्रॉंग असल्याचं आपल्याला दिसतं. क्या बात आहे. हे संपूर्ण विश्लेषण अत्यंत माहितीपूर्ण होतं. पण चर्चेच्या शेवटी मला एक वेगळा आणि विचार करायला लावणारा मुद्दा इथे मांडावासा वाटतो. सांगा ना. जेव्हा आपण ईव्ही क्रांतीचा विचार करतो, भविष्यातील गाड्यांचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर नेहमी नवीन, चमकदार टेक स्टार्टअप्स येतात किंवा गाड्यांचे मोठे ब्रँड्स येतात. बरोबर. पण संवर्धना, मदरसन सारख्या पारंपरिक ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या कंपन्या पडद्यामागे राहून अतिशय शांतपणे या भविष्यातील बदलांवर वर्चस्व गाजवत आहेत का? हा खूपच रंजक दृष्टिकोन आहे. म्हणजे बघा ना, कदाचित भविष्यातील सर्वात मोठे विजेते ते नसतील जे गाड्या बनवतात किंवा ज्यांचे लोगो बोनेटवर झळकतात, तर ते असतील जे त्या गाड्यांमधले सर्वात महत्वाचे आणि गुंतागुंतीचे भाग बनवतात. अगदी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हो ना. कारण आतमधल्या रक्तवाहिन्या शाबूत असल्याशिवाय गाडी धावूच शकत नाही. यावर विचार करणं नक्कीच रंजक ठरेल. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन सखोल चर्चेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.